आश्चर्यवत् पश्यति कश्चिदेनम् आश्चर्यवद् वदति तथैव चान्यः आश्चर्यवच्चैनमन्यः शृणोति श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित्. आत्मस्वरूपाला बघणं, आत्मस्वरूपाला जाणणं, आत्मस्वरूपाचं निरीक्षण करणं, आत्मस्वरूपाचं ध्यान करणं मग आश्चर्य. आत्मतत्व अरूप आहे, निराकार आहे, अव्यय आहे, सर्वव्याप्त आहे, निरपेक्ष व्याप्त आहे. असं तत्व समजून घेणं, असं तत्व अनुभवणं, अशा तत्वाला जाणणं फार मोठा आश्चर्य. म्हणून अशा जाणणाऱ्याच्या तोंडी उद्गार निघतात, ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यान्तः. वासुदेवः सर्वमिति स महात्मा सुदुर्लभः. अणोरणीयान महतो महीयान. तद यजति तन यजति तद्दूरे तद्वंदिके तदंतरस्य सर्वस्य तदु सर्वस्यास्य बाह्यता. यन्मनसा न मनुते येनाहुर्न मनोमतं तदेव ब्रह्मं तद्विद्धि नेदं यदिदम उपास. बडाबड बडाबड श्रुती वाक्य सांगितल्यानंतर काय कळला यांना असं तुमच्या मनात राहू नये म्हणून जे मला कळलं तेच तुम्हाला कळलं. त्रिभुवन संचले विठ्ठले आता म्हटलं आपल्या भाषेत आलं. रीता ठावया रागवीण रागवे वीण नाही भरला घनदाट हरी दिसे. हरी दिसे जनीवनी आत्मतत्वी. नाथ महाराजांची ओवी आहे ही हरिपाठातली. नित्योपलब्धी स्वरूपो परमात्मा. अशा पद्धतीने आत्मतत्वाचा अनुभव घेणारे आमचे संत मंडळी आणि भाग्याने माझे श्रीगुरु. कोणाच्या भाग्याने? माझ्या भाग्याने. ही सर्व संत मंडळी आणि माझे श्रीगुरु यांनी या आश्चर्याचा अनुभव घेतलाय आणि त्यांच्यासाठी आता आत्मतत्व आश्चर्य राहिलं नाही, ती त्यांच्या नित्य अनुभवातली बाब झाली. आश्चर्यवत पश्यति कश्चिदेनम ह्या मंत्रामध्ये हे आश्चर्य राहू नये असं काकांचं म्हणणं आहे. जोपर्यंत आत्म्याला पाहिलं नाही तोपर्यंत आश्चर्य असतं. ज्या दिवशी आत्म्याला आपण पाहतो त्या दिवशी ते आश्चर्य संपूर्ण जातं. मग ते आश्चर्य वाटत नाही. सारखं द्यायला दुसरं उदाहरण नसलं तरी सुद्धा एक उदाहरण मी देणार आहे की ते द्वैतामधलं आहे, प्रपंचामधलं आहे, सिनेमामधलं आहे. ज्युरॅसिक पार्क नावाचा सिनेमा होता. त्या सिनेमामध्ये ते जे दोन मुलं दाखवले आहेत ते दोन मुलं पहिल्यांदा डायनोसोरला बघतात आणि डायनोसोरला बघितल्यानंतर जे अचंबित होतात त्यांच्या तोंडून शब्द फुटत नाही. त्यांच्या बरोबर त्यांचे वडील असतात, त्यांच्याही तोंडून शब्द फुटत नाही. पण वडिलांनी कुठेतरी ते ऐकलेलं असतं, मुलांनी ते ऐकलेलं पण नसतं. आणि म्हणून ते आश्चर्यचकित होतात आणि त्यांना काही सुचत नाही. एवढा मोठा अजस्त्र प्राणी विक्राळ विक्राळ हिंस्त्र प्राणी त्यांच्या जवळून जातो त्यावेळेला ते भयकंपित होतात आणि आश्चर्यचकित होतात. त्याला बघितल्यानंतर भयकंपितता राहत नाही, आश्चर्यचकितता राहते. कुठपर्यंत? त्याच्या आणि माझ्यात वेगळेपण आहे.
जेव्हा तो आणि मी एक आहो अशी स्थिती होते, तेव्हा आश्चर्य कायमस्वरूपी संपून जातं आणि आनंदाची सहज स्थिती निर्माण काय तयार होते. आनंदाची सहज स्थिती तयार होते. दुर्लभम विषय त्याग, दुर्लभम तत्वदर्शनम, दुर्लभा सहजावस्था, सद्गुरो करुणांब, दुर्लभ विषय त्याग, दुर्लभम तत्वदर्शनम, दुर्लभा सहजावस्था, सद्गुरो करुणांबिडा. कोणाच्या विना? श्री गुरूंच्या करुणेशिवाय. विना शब्दाचा अर्थ शिवाय असा, लहान न आहे नळाचा. विना सद्गुरो करुणाम विना, सद्गुरेच्या करुणेशिवाय सहजावस्था प्राप्त होण्याची शक्यताच नाही. अशक्य प्राय गोष्ट आहे. म्हणून दुर्लभा सहजावस्था. सहजावस्था अति दुर्लभ आहे. आत्मस्वरूपाला ज्याला पाहता आलं त्यालाच ही सहजावस्था प्राप्त करता येते. बाकी कुणालाही ही प्राप्त करता येत नाही. म्हणून कशी झाली, म्हणून क्वचित कोण. द्रष्टा आणि दृश्य यांचं जेव्हा ऐक्य असत, द्रष्टाच जेव्हा दृश्य झाला आहे, दृश्य जेव्हा द्रष्टारूप झाला आहे, तेव्हा कोण कोणाला पाहणार. आत्म्याचं स्वरूप आत्म्याने पाहिलं असं म्हणता येत नाही. मी आत्म्याचं स्वरूप पाहिलं असं म्हणता येत नाही. आत्म्याचं स्वरूप हा सुद्धा शब्द सिद्ध होत नाही. कारण आत्मा आणि स्वरूप या दोन गोष्टी त्या ठिकाणी होतात. म्हणून आत्मा स्वरूप आहे असं म्हणावं लागतं. म्हणून अन्य देव तद्विदिताद असो अविदिताद, ते कळण्याहून भिन्न आहे आणि कळत नाही असंही ते नाही. म्हणून न कळण्याहून सुद्धा ते भिन्न आहे. आत्मजिज्ञासा निर्माण झाली तरी आत्मज्ञान देणारे हवे. म्हणून आश्चर्यवत वदती, ज्यांनी आत्म्याची जिज्ञासा पूर्ण केली आहे, अनुभव घेतला आहे, सहजावस्था प्राप्त केली आहे, असे सद्गुरू आत्मज्ञान देण्यासाठी तत्पर असले तर माझं भाग्य असतं. खूपदा सद्गुरू तत्पर असतात पण शिष्य उत्सुक नसतो. एक वाक्य सांगतो, वक्ता लोके तादृशो न लभ्या. ठीक आहे, आपले श्री गुरु यमदेव त्यांना म्हणतोय, वक्ता लोके तादृशो न लभ्या. कठोपनिषदाच्या शांकर भाष्यात हे वाक्य आहे. म्हणतात, यमदेवा, या आत्मतत्वाला पाहून अनुभवलेला असा जो वक्ता आहे, हा तुमच्यासारखा वक्ता त्रिभुवनात प्राप्त होण्याची शक्यता नाही. वक्ता लोके तादृशो न लभ्या, तादृशो तद अदृशो, तुझ्यासारखा. तद दृशो, तुमच्यासारखा वक्ता त्रिभुवनात प्राप्त होण्याची शक्यता नाही. आपल्या श्री गुरूंबद्दल आपला भाव असा असला, नाही तर ते तुमच्यापेक्षा मोठे आहेत. तुम्ही सांगत असाल तर सांगा, नाही तर आम्ही दुसऱ्यांना विचारू. गुरुप्रती निष्ठा हवी, गुरुप्रती भावही हवा. नुसती निष्ठा असून चालत नाही, गुरुप्रती भावही असा. गुरूंना तत्व म्हणणारे लोक पुष्कळ आहेत आणि मग गुरूंकडे जातच नाही, गुरूंना पाहतच नाही, त्यांच्या प्रती भाव नाही. भावाचा अभाव ज्यांचा आहे त्यांची निष्ठा ही कोरडी निष्ठा आहे. तात्विक निष्ठा बोलण्यासाठी आहे, लोकांवर छाप पाडण्यासाठी आहे. जोपर्यंत देहानी सद्गुरू आहे तोपर्यंत त्यांच्या देहाची किती वेळ मी सेवा करू आणि किती वेळ नाही असं व्हायला पाहिजे. तू देव, तुमच्यासारखा वक्ता तिन्ही लोकात मिळणार नाही, नचिकेत म्हणतो. म्हणून श्री गुरूंना कारुण्य सिंधू असं. सिंधू म्हणजे समुद्र, करुण्याचा समुद्र. आम्हाला खारट पाण्याचा समुद्र समजतो, पण कारुण्याचा समुद्र आम्हाला माहिती नाही. शिष्याची गुरुप्रतींची जी भावना आहे ही नचिकेत्यासारखी असली पाहिजे. माझी भावना अशी असली पाहिजे.
अनेक शिष्य होऊन गेले, त्यांच्या आपल्या गुरु बद्दलच्या ज्या भावना आहेत, त्या सगळ्या ज्या भावना आहेत त्या एकाच दिशेला आहेत. माझी भावना त्या दिशेला जोपर्यंत येत नाही, तोपर्यंत हे आत्मतत्व मला गवसत नाही. का गवसत नाही? श्री गुरु मला सांगत नाही. सांगितलं तर मला कळत नाही. श्री गुरु मला सांगित नाही आणि सांगितलं तर कळत. कळून घेण्याची पण एक क्षमता असते. गुरु कुमार, गुरु कुंभार घट शिष्य है. गुरु कुंभार घट शिष्य है, गडगड काढत खोड. अंतर हात सहाय्य दे, बाहर मारत चोट. गुरु कुंभार घट शिष्य है, गडगड काढत खोट. तो जो माठ आहे, जी वस्तू कुंभार बनवतोय, त्या वस्तूचा उघड धोबड जो आकार आहे, त्या आकाराची खोट काढतोय, म्हणून बाहेरून चांगलं चोपतोय. थापटणीने मारतोय, लक्षात ठेवा. जो घट बनवतो आहे, त्या घटाला बाहेरून थापटणीने मारतोय, पण अंदर हात सहाय्य दे. आतमधून काय करतो? प्रेमळ हाताने थोपटून धरतो आणि बाहेरून थापटतो. थापटतो आणि थोपटतो मध्ये फरक आहे बरं का. पाठ थोपटली, आनंदाची भाग आहे. म्हणून श्री गुरु आतमधून थोपटतात आणि बाहेरून थापटतात. अंतर हात सहाय्य दे, बाहेर मारत चोट. असं वाटत त्या थापटणीचा आवाज येतो आहे. गोरा कुंभार थप 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 मारतात आहे. दोहा कबीराचा आहे बरं का. पण उदाहरण गोरा कुंभाराचं देतोय. आपल्या डोळ्यासमोर थापटणी आणि घट म्हणजे गोरा कुंभार. अंदर हात सहाय्य दे. हातमधून श्री गुरूंचा हात, नुसती थापटणी मारली ना तर ते मडकं, कच्चं मडकं फुटून जाईल. हातमधून त्या हाताने आधार दिलेला. घरात दोन लहान मुलं असतात. एक अगदी लहान असतं आणि दुसरा त्याच्यापेक्षा मोठा असतो. आता अगदी लहानाला असं वाटतं की मोठ्याला मारलं पाहिजे, आपल्या ताईला मारलं पाहिजे किंवा आपल्या दादाला मारलं पाहिजे. मग घरातली माणसं काय करतात? मोठ्याला सांगतात, मी गंमत करतोय, तू लक्षात ठेव. लहानाला म्हणतात, बघ मी तुला कसं मारतो. आणि मग त्याच्या पाठीवर आपला हात ठेवतात आणि आपल्या हातावर थापटणं मारतात, जोराने मारतात, थाप मारतात, थापड मारतात. पण ती थापड थाप मारण्यापेक्षाही मुलायम असते. त्याला लागत नाही, कारण त्याची पाठ आणि आपला मारलेला हात याच्यामध्ये आपला आणखीन एक हात असतो. अंदर हात सहाय्य दे, बाहेर मारत चोट. मी आपलं उदाहरण का सांगितलं? कारण आपल्याला मडकं कसं तयार करतात कदाचित हेही माहित नसेल. मत संगस्तु दुर्लभाः अगम्य अमोघश्च. नारद भक्ती देवानुग्रह हेतुकम महापुरुष संश्रय दुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रय. फार दुर्मिळ असतं असे श्रीगुरु प्राप्त, आणि असे श्रीगुरु आत्मतत्वाविषयी आपल्याला सांगणं भाग कठीण. म्हणून म्हणतात, गुरुस्तु मौनम व्याख्यानम शिष्यास्तु छिन्न संशय. श्री गुरु खूपदा जे सांगतात आत्मतत्वाविषयी ते मौनातून सांगतात. श्री गुरूंचं मौन फार बोलकं असतं. कोणासाठी? हुशार शिष्यासाठी. हुशार शिष्यासाठी श्री गुरुचं मौन बोलकं असतं. बुद्धू जो शिष्य असतो ना, त्याला समजावूनच सांगावं लागतं, आणि समजावून सांगितल्यानंतर हे समजेल की नाही सांगता येत नाही. चांगला शिष्य तो गुरूंच्या अंतःकरणात विचार स्पर्श होण्याच्या आधी हा उठतो आणि त्या विचाराला लागतो. गुरु चरणांबुज निर्भर भक्त संसारात
अचिरात भवमुक्ता तेंद्रिय मानस नियमा देवम द्रक्षसी निज हृदयस्थम देव. भज गोविंदम भज गोविंद बरोबर म्हणतोय, कारण भज गोविंदम झालाय. 14 वर्ष झालं भज गोविंदम घेऊन. गुरूंप्रती श्रद्धा असली पाहिजे, गुरूंप्रती भक्ती असली पाहिजे, गुरूंप्रती भाव जागृत झाला पाहिजे. यस्य देवे पराभक्ती यथा देवे तथा गुरु. जसा भाव देवांप्रती आहे तसा भाव गुरूंप्रती असला पाहिजे. तसे ते कथिता यार्था, त्यांना ते याचा अर्थ सांग आणि नुसता सांगत नाही. प्रकाशनते महात्मा, तो त्याच्या आतमध्ये प्रकाशतो, हाकतो. श्री गुरूंनी शिष्याला सांगितलेला जो अर्थ असतो त्या अर्थाने शिष्य ब्रह्मरूप होतो आणि म्हणून त्याला महात्मना असं म्हटलं. तो शिष्यच महात्मा होतो. दोन शिक्षक असतात, एक वर्गामध्ये शिकवतात. जो कोर्स असेल तेवढा सांगितलं की त्यांचं काम झालं. तुम्ही आता घरी जाऊन तुमचा अभ्यास करा, काय होईल ते हो. तो अभ्यास डोक्यावरून चाललाय म्हणून मग ट्युशन लावले जाते. ट्युशन लावल्यानंतर ट्युशनचे जे सर असतात ते बघतात की याला हे कळत नाहीये. त्याच्या आधीच कळतंय का, त्याच्या आधीचा टप्पा कळतोय का. मग ज्या पायरीचा टप्पा त्याला कळतो तिथून वरच्या पायऱ्या त्याला चढवतात. त्याला श्रीगुरु असं. यथा उचितो निज भावे, तो ज्या पायरीवर असेल त्या पायरीवरून निज तत्व, निज म्हणजे जन्माला न आलेलं असं जे आत्मतत्व आहे ते तो उभा आहे तिथून सांगतात आणि आता त्याला वर घेऊन जातात. यथा उचितो निज, आता त्याला तिथपर्यंत घेऊन जातात. त्यांना श्रीगुरु असं म्हणतात आणि आत्मतत्वाविषयी अप्रतिम माहिती देतात. बारकाव्याने ही सगळी माहिती देतात. त्यांना संत म्हणतात. संत आत्मतत्वाविषयी सगळं सांगतात, पण श्रीगुरु आत्मतत्वाचा अनुभव देतात. संत आणि श्रीगुरूंमध्ये फार फरक आहे. श्रीगुरु संत असू शकतात पण संत आपले श्रीगुरु असतील असं नाही. दुसऱ्या कोणाचे श्रीगुरु ते असू शकतील पण माझे श्रीगुरु नाहीत, माझ्यासाठी ते संत आहेत. आपलीच आई आपल्याला पोट भरण्याची व्यवस्था करते. आईच बाळाला स्तनपान करत असते. बाकीच्या मातृतुल्य आहेत पण स्तनपान आईच करते. सगळे संत तोंडापर्यंत गुटी आणून देतात पण पाजायचं काम श्रीगुरु करतात, म्हणून श्रीगुरूंना माऊली म्हणतात. आचार्यवान पुरुषो वेदा, म्हणून वेदात सांगितलेलं गुह्य तत्वज्ञान श्री गुरूंशिवाय कळू शकत नाही. ज्यांनी श्री गुरूंना आपल्या डोक्यावर बसवलं नाही, ज्यांनी श्री गुरूंना आपल्या डोक्यात ठेवलं नाही, ज्याच्या मस्तिष्कामध्ये श्री गुरु प्रति श्रद्धा नाही, त्याला आत्मतत्व कळण्याची सुतराम शक्यता नाही. आचार्यवान पुरुषो वेदा, आत्म्याविषयी बोलता येत नाही आणि बोलल्याशिवाय आत्मा कळत नाही. म्हणून आश्चर्यवद वदती सांगावं लागतं. म्हणून आत्म्याबद्दल सांगावं लागतं. सांगता तर येत नाही आणि सांगितल्याशिवाय कळत नाही. शब्दे विण संवादी जे इंद्रिया नेणता भोगीचे, बोला आधी झोंबीचे प्रमेय. यतो वाचा निवर्तन्ते अप्राप्य मनसासह. तिथे वाणी नाही काम करत तरी सांगावं लागतं. सांगितल्याशिवाय शिष्याला कळत नाही आणि त्याच्याबद्दल सांगता येत नाही.
कशी गल्लत आहे, कशी मुश्किल आहे बघा. म्हणून फोडूनी शब्दांची अंतर, वस्तू दाखवी निज सार, तेची गुरु माहेर अनाथ. काही संत मंडळी आली होती बासू महाराजांच्या कार्यक्रमात, कुंटुमुंड्री या गावाला. भंडारा जिल्ह्यात आहे हे गाव. त्या ठिकाणी फोडूनी शब्दांची अंतर याच्यात मी तत्वमसी सांगितलं. त्या संत मंडळींना अतिशय आवडलं होतं. नंतर ते त्याबद्दल माझ्याशी बोलले सुद्धा होते. हात बोलाची वाली फसवली आणि ब्रह्माची अंगा लागी जे, मग सुखेची सुरवाडी जे सुखा माझी. हळूहळू 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 टरफल काढावं लागतं. टरफल काढलं की दाणा निघतो. दाण्याला मळावं लागतं. दाण्याला चांगल्या पद्धतीने मळलं म्हणजे रगडलं तर त्यातून तेल निघतं. आणि मग त्या तेलातून सुगंधितता आणि पौष्टिकता, सुगंधितता, पौष्टिकता आणि गोडसर चव, या तीनही गोष्टी येतात. एकाला सत म्हणतात, एकाला चित म्हणतात, एकाला आनंद. त्या तीन गोष्टी जशा दाण्यामधून आल्या तशा आत्मतत्व तीन गोष्टीतून मग सद्गुरू स्पष्ट करतात, ते सच्चिदानंद आहे. सत म्हणजे गोड असा अर्थ घेऊ नका. ते टर्पल हळूच सोडून फोडूनी शब्दांची अंतर, वस्तू दाखवी निज सार, श्री गुरु सांगणं सुरू करतात. आश्चर्यवत वदती. श्री गुरूंची सांगण्याची एक खुबी असते. प्रत्येक श्री गुरूंची एक खुबी वेगळी असते, पण ते सांगितल्याशिवाय राहत नाही. सांगितल्याशिवाय शिष्याला कळत नाही. गुरुस्तु मौनम व्याख्यानम, शिष्य छिन्न संशय, असा अधिकारी शिष्य क्वचित कोणी असतो. ते आपण नाही हे लक्षात ठेवावं. आणि म्हणून गुरु आपल्या शब्दातून बोलतात. काय उणे आम्हा विशोबाचे ठाई, आई नाही ऐसे काही तेथे. तिथे काही उणीव नाही हो परमेश्वराच्या पायाशी. मग तिथे जर काय उणे आम्हा आहे, तर मला आता एकही उणीव माझ्या जीवनात कामा नये. कृष्ण शब्दाचा अर्थ परिपूर्ण असा, पूर्ण शब्दाचा अर्थ कृष्ण असा होतो. आणि पूर्ण जर असेल तर हवं आणि नको नावाची गोष्ट माझ्यापाशी अस्तित्व. मला अजून काय करावं, माझ्या जीवनात एवढं असतं तर बरं झालं असतं. माझ्या जीवनात हे नसतं तर बरं झालं असतं. मी असं केलं नसतं तर बरं झालं असतं. मी असं केलं असतं तर बरं झालं असतं. हवे नको पण ज्याच्यामध्ये आहे त्याला परमार्थ साधलेला नाही. ब्रह्मचैतन्य त्यांच्या अनेक प्रवचनांमध्ये हवे नकोपणावर उल्लेख करतात. आणि आम्ही माळा जपल्यानंतर हवं आणि नकोपणामध्ये पूर्ण दिवस घालवतो. हवे आणि नकोपणामध्ये पूर्ण दिवस घालवतो. जो आता SMS केला आहे एवढा मला वाचता आला नाही, पण प्रवचन संपल्यानंतर ती ऍप बंद होते आणि मग तो SMS वाचता येत नाही. व्हॉट्सअपवर मेसेज करा, म्हणजे मग पुढे काय ते बघता येईल. आत्मा पूर्ण आहे आणि मी पूर्ण आहे. माझ्या जीवनात हवं आणि नको पण असता कामा नये. हवं आणि नको पण नसावं. लहान मुलांचं असतं, मला कप दिला पण चमचा नाही दिला. चमचा दिला पण साखरच थोडीशी टाकली. आम्ही कौतुक करतो, हसतो, पुन्हा थोडीशी साखर टाकतो. चिमूटभर साखर टाकली की त्याचं समाधानही. चिमूटभर साखरेने समाधान होतो, म्हणूनच त्याला लहान मुलं म्हणतात. भर साखरेनी आणि साखरेंच्या पोत्याचे साठे करूनही ज्याचं समाधान होत नाही त्याला माणूस म्हणतात. आम्हाला गरज नसते तेवढं आम्ही साठवून ठेवतो.
तुला पोतभर साखर लागणार आहे का? नाही. पोतेच्या पोते, पोतेच्या पोते लागणार आहे का? लोक आजारी नसताना ऑक्सिजन सिलेंडर दबून ठेवतात, जमवून ठेवतात. अरे तुला आजार झालाय का? तुला ऑक्सिजन डेफिशियन्सी क्रिएट झाली आहे का? मग तू कशाला ऑक्सिजन सिलेंडर घेतोय? कुणाची प्राण संकटात आहे, ते सिलेंडर त्याच्या मदतीला जाऊन जाऊ दे. तुझ्या जवळ ठेवून करशील काय? तुला ऑक्सिजन सिलेंडर आहे पण तुझा प्राणच नाही गुदमरला, काय फायदा? अम्बिशन बाय प्रॉक्झी सुद्धा असता कामा नये. चुकून सुद्धा अम्बिशन असतं का? खूप लोकांना असं वाटतं की आपल्या सहवासात असलेली व्यक्ती अशी नसल्या अशी, त्याऐवजी तशी असती तर बरं झालं असतं. हीच्या ऐवजी ती असती तर बरं झालं असतं. हाच्या ऐवजी तो असता तर बरं झालं. काय कोणाच्या मनात विचार येईल काहीच सांगता येईल. मन कसं पावसळेल याचा भरोसा नाही. म्हणून मनाला नेहमी नियंत्रणात ठेवावं लागतं. मनाची लगाम थोडीशी ढिली झाली तर ते स्वारासहित रथाला उलटवून टाक. म्हणून आश्चर्य वदती मोटके गुरुमुखे हृदय जाते, आणि हृदयी स्वयंभची असे, प्रत्यक्ष फावो लागे तैसे आपैसयाची. श्री गुरुनी तू ब्रह्म आहे सांगितल्यानंतर मी देह आहे असं वाटता कामा नये. मी बाप आहे, मी आई आहे, मी डॉक्टर आहे, मी इंजिनियर आहे, मी गरीब आहे, मी श्रीमंत आहे, मी म्हातारा आहे, मी तरुण आहे, मी आता मरायला टेकलो, मला अजून पुष्कळ दिवस मरायला आहे, यातला कुठलाही विचार येता कामा नये. मी ब्रह्म आहे एवढा एकच विचार आहे. गुरूंनी जे सांगितलं त्या ठिकाणी माझी बुद्धी स्थिर असली पाहिजे, विचलित होता कामा नये. गुरुनी तू ब्रह्म आहे एवढं सांगितल्यानंतर जर माझी ब्रह्मबुद्धी अविचल राहत नसेल तर बाकी ठिकाणी काय राहील? गोंदवलेकर महाराजांना त्यांच्या गुरूंनी म्हणजे तुकाई महाराज, यवतमाळ जिल्ह्यामध्ये ते ठिकाण आहे, लक्षात ठेव, उमरखेडच्या जवळ. तुकाई महाराजांनी गड्डा खणायला सांगितला आणि गड्ड्यात मुलं टाकून दे म्हणले, आणि त्या गड्ड्यावर तू जाऊन बस म्हणले. असं बसल्यानंतर आपलं काय झालं असतं? आपण उठून पळून गेलो असतो. ती मुलं गड्ड्यामध्ये, मी वर बसलो. त्याही नंतर ब्रह्मचैतन्य शांत बसले. गुरूंचा शब्द सांगणं बघा, आणि गुरुंच्या शब्दावर तर अटळ. आता हा विश्वास अजून अटळ आहे की नाही याच्याही पलीकडे तुकामाईंनी परीक्षा पाहिली, आणि तुकामाई लोकांना म्हणाले, अरे तुमचे मुलं शोधताय का? तो जो बसलाय ना त्यांनी गड्डा केला आणि त्या गड्ड्यामध्ये ते मुलं पुरले. त्या गड्ड्यामध्ये ते मुलं पुरले आणि त्या गड्ड्यावर तो ध्यान लावून बसला. त्याला ध्यान लावून बसायला सांगितलं. आमचं पाय जरी दुखत असेल तरी आमचं ध्यान लागत नाही, आमच्या मनाविरुद्ध झालं तरी आमचं ध्यान लागत नाही. इथे मुलं पुरले आहे गड्ड्यामध्ये, गड्डा बुजवून त्याच्यावर ध्यान करायला सांगितलं, आणि मुलांच्या आई वडिलांना सांगितलं, हाच तो ज्याने तुमच्या मुलाला गड्ड्यात घातला. आई वडिलांनी काय बेदम चोप दिला असेल याचा विचार करा. आले ब्रह्मचैतन्यांपाशी, ब्रह्मचैतन्यांना म्हणलाय, उठ, तू बसलाय इथे, तू मुलं गाडलीस का सांग आधी. तो म्हणला हो. महाराजांनी हो सांगितलं. हो म्हटल्यावर बदललं. किती मारलं असेल हो, बेकदरपणे मारलं. त्यांच्या शरीराच्या चिंधड्या चिंधड्या केल्या एवढं मारलं. आपल्याही मुलाला कोणी गड्ड्यात गाडलं असतं तर आपण त्याला कसा
बजमपद्दी दिली असती असं विचार करा. इतक्या लोकांनी आपला राग त्याच्यावर काढला आणि महाराजांना खूप मारलं. एवढं मारल्यानंतर महाराजांना रागही आला नाही आणि गुरुविषयी अश्रद्धाही निर्माण झाली नाही. गड्ड्यातनं मुलं काढलेली मुलं जिवंत निघाली. आई वडील आपल्या मुलांचा लोभ करत करत निघून पण गेली. महाराज बसलेच होते. सगळे आई वडील निघून गेल्यानंतर तुकाबाई तिथे आली. खरी आई कशी असते बघा. महाराजांच्या अंगावरून प्रेमाने हात फिरवायला. तुला खूप लागलं का रे बाळा, तुला खूप मारलं का रे बाळा. होत असते कल्पना नाही. त्यांना मीच सांगितलं होतं रे की तू यांना गड्ड्यात गाडलायस म्हणून. खरं तर मी तुला सांगितलं होतं गड्ड्यात गाडायला, पण तुझी तक्रार मी केली त्यांच्यावर. वाईट वाटून घेऊ नकोस बाळा, वाईट वाटून घेऊ नकोस. ब्रह्मचैतन्यांच्या डोळ्यात गळगळ असो. कारण महाराजांचा म्हणजे तुकामाई महाशयांचा जसा जसा हात महाराजांच्या अंगावरून फिरत होता तशी तशी अंगाची लाही निघून चालली होती. शीतलता येत होती. वेदना हरवून चालल्या. ब्रह्मचैतन्य महाराजांना वेदना घालवण्यासाठी तुकामाईंनी त्यांच्या अंगावरून हात फिरवलेला नाही. गुरु प्रापंचिक दुःख घालवत नाहीत. मग ब्रह्मचैतन्यांच्या शरीरावरच्या वेदना कशा काय नाहीसा होऊन राहिल्या होत्या. तुकामाईंनी हात फिरवतानाच वेदना कशा चालल्या होत्या. ब्रह्मचैतन्य समाधीस्थ होऊन राहिले होते. जसा जसा गुरूंचा हात त्यांच्या अंगावरून फिरत होता तसे तसे महाराज समाधीस्थ चालले होते. महाराजांचा शरीराचा तो भाग विस्मरणात चालला होता. त्यामुळे महाराजांना त्रासच झाला. एका परीक्षेत गुरुने शिष्याला सगळं देऊन दिलं. गुरुस्तु मौनम व्याख्यानम शिष्य तू छिन्न संशय. दक्षिणामूर्ती स्तोत्र. मूर्ती स्तोत्र यवतमाळ जिल्ह्यात ब्रह्मचैतन्यांनी अनुभवला आहे. आम्ही या जिल्ह्याचे रहिवासी असून, आम्ही डॉक्टर काकांचे अनुग्रहित असून आम्हाला नाही का हे अनुभवायला यावं. आश्चर्यवत वदती. काकांनी ब्रह्मतत्वाविषयी सांगायला कुठे कमतरता ठेवली नाही आणि आम्ही लक्षात ठेवलं. ते जे बोलतात याच्याकडे आमचं लक्ष नाही. आम्हाला काय पाहिजे त्याच्याचकडे आमचं लक्ष असतं. घरात महत्वाचा विषय चालू असतो आणि लहान मुलं तिथे खेळत असतात. त्यांच्या कानात सगळे शब्द जात असतात, पण इकडून तिकडून गेरे वारे. आणि ते मोठ्यांच्या फक्त शब्दांच्या कॉप्या करतात. मोठे जसे शब्द वापरतात तसे लहान शब्द वापरतात, पण शब्दांच्या अर्थाकडे लक्ष देत नाही. अर्थातून येणाऱ्या साराचा ते विचार करत नाही. अशा वेळी ते शब्द बाखोटीला बसतात. ते शब्द आमच्या जीवनामध्ये घात करतात. शब्द जालम महारण्य चित्त भ्रमण कारण. अर्थाविना किंवा केवळ अर्थावर आरूढ होणारे जे लोक आहेत, परंतु त्यांनी आपल्या शब्दाचा जीवनात आचरण केलं नाही, अशांसाठी प्रवचन करणं आणि प्रवचन ऐकणं हे दोन्ही शब्द जाल आहेत. शब्दांचं एक मूल्य आहे. सर्व श्रेष्ठ प्रमाणामध्ये शब्द प्रमाण मोडतं. 9 प्रमाणांमधलं सर्व श्रेष्ठ प्रमाण शब्द प्रमाण आहे. पण अशा शब्द प्रमाणाला मर्यादा आहेत. शब्दांना एक मूल्य आहे. शब्दांना एक मर्यादा आहे. शब्दांचं काम संपलं शब्दाचं काम संपलं की
शब्दाला मर्यादा आली. नायम आत्मा प्रवचनेन लभ्य न मेधया न बहुधा श्रोणे. शब्द हेही साधन आहे. झाले साधनांची फळ, संसार झाला सफळ. शब्द गळायला पाहिजे. परिपक्वता आली की साधन गळून पडतं. गाळून पडू नये. हे सगळं ऐकलं की काही जण म्हणतात मग प्रवचनच कशाला करायचे, मग बोलायचंच कशाला. शब्दांना जर अर्थ नाही आणि शब्द जालम महारण्यम चित्त भ्रमण कारणम असं जर असेल तर मग काय फायदा नाही आहे. शब्दाला परिपक्वता आली पाहिजे. अर्थाचं जीवनामध्ये अर्थांतरण झालं पाहिजे आणि अर्थांतरण झाल्यानंतर त्याचा जीवनात सदुपयोग झाला की मग अर्थाचं काम. दाणा मिळाला की टरफलाचं काम संपलं आणि तेल मिळालं की दाण्याचं काम. तेल खाल्लं की तेलाचंही काम संपलं. एक दिवस सगळं संपायला पाहिजे आणि याला परिपक्वता असं म्हणतात, याला सहजता असं म्हणतात. सहजता आली की ते फळ गळून पडतं. गाळून नाही पाडावं लागत, तोडावं लागत नाही, पाडावं लागत नाही, काढावं लागत नाही, मोडावं लागत नाही, यातलं काहीही करावं लागत नाही. शब्द हे भजनाचे थांब. तुझी या स्वरूपा पाहता नाथा. मनोहर नाथांचं पद आहे. अंजनगाव सुरजी या गावी हे महान संत होऊन गेले. त्यांचं हे पद आहे. या स्वरूपा पाहता नाथा. प्रेम भाव सरले शब्द हे भजनाचे थांब. निशब्द स्थिती प्राप्त आणि ही तुझ्या कृपेने होते. श्री गुरु लभ्यते तत्कृपे येईव. ज्ञान नौकेत सगळ्यांना बसण्याची परवानगी आहे हो. अपि चेदसी पापेभ्यः सर्वेभ्यः पापकृत्तमः सर्वं ज्ञान प्लवे नैव रुजिनं संतरिष्यसि. किंवा अपि चेत्सु दुराचारो भजते माम अनन्य भाग साधुरेव समंतव्या. दुराचारी असेल तरी सुद्धा त्याला साधू म्हणण्याच्या तो योग्यतेचा होतो. अपि चेदसी पापेभ्यः तोही ज्ञानाचा अधिकारी आहे. एकदा जर श्री गुरूंच्या मुखातून शब्द ऐकले की त्याचे परिणाम काय होतात हे आम्हाला कळलं पाहिजे. ते माझ्यावर होतात की नाही हे तपासलं पाहिजे. एका गुणानुवादू करिता उपरती होऊनी चित्ता निरवधी तल्लीनता निरंतर. एकदा ऐकायला लागलं गुणानुवादू करिता उपरती होऊनी चित्ता. चित्ताला उपरती, उप म्हणजे च्यावर आणि रती म्हणजे ऐक्य पावणे, रत होणे. एकदा त्या स्थितीच्या वर तो निघून गेला पुन्हा खालीच नाहीये. निरवधी तल्लीनता. पतंग उडवतात, वर जाते खाली येते, वर जाते खाली येते, वर जाते खाली येते. पुन्हा ढील द्या, अजून दोरा वाढवा, अजून दोरा वाढवा. एक वेळ ती एवढी वर जाते की मराठी शब्दप्रयोग आहे वरच्या हवेत लागली. आता ती खाली नाहीये. उपरती होऊनी चित्ता निरवधी तल्लीनता. आता तो तल्लीन. आता निरवधी दोन तल्लीनतेमध्ये अंतर नाहीये. मी 7 वाजता तल्लीन झालो आणि 7:15 वाजता तल्लीन झालो म्हणजे मधल्या वेळामध्ये मी रिकामा होतो, तल्लीन नव्हतो. पण निरवधी अवधीच नाही आता मध्ये शिल्लक राहिले ना. तल्लीनता अखंडत्वाने चालू झाली आणि म्हणून पुन्हा निरंतर शब्द माऊलीने वापरले. शास्त्राप्रमाणे ऐकावं, श्री गुरूंच्या सांगण्याप्रमाणे ऐकावं. भलत सलत ऐकू नये, शास्त्र सोडून काही ऐकू नये.
संत प्रमाण आणि शास्त्र प्रमाण, पण संतांच्या वाक्याचा शास्त्रानुसार अर्थ घेतलेला असावा, मनानुसार अर्थ घेतलेला नसावा. नवलेकर महाराजांच्या प्रवचनाचे अर्थ काढतात, मनाने अर्थ काढतात, काही पण सांगतात, अद्वा तद्वा बोलतात, डोक्यात जे असेल ते सांगतात. ब्रह्मचैतन्य, रामानुज, प्रल्हाद महाराज परंपरा आहे. आणि समर्थ हा संप्रदाय आहे. ब्रह्मचैतन्य, रामानुज आणि प्रल्हाद महाराज यांच्या वाक्यांचे अर्थ, या परंपरेचे अर्थ संप्रदायानुसार काढायला पाहिजे, म्हणजे समर्थांच्या दासबोधानुसार काढायला पाहिजे, आत्मारामानुसार काढायला पाहिजे, मनाच्या श्लोकानुसार निघायला पाहिजे. जर मी काढलेला अर्थ या त्रयींशी, प्रस्थानत्रयी म्हणतात याला, जुळत नसेल तर 365 प्रवचनाचा अर्थ चुकला, काढता नाही आला मला बरोबर. पण असं म्हटलं की राग येतो. आम्ही नाम घेतो, आम्हाला तुम्ही शिकवता. अरे संप्रदायानुसार चाला, परंपरेने जे सांगितलं ते पालन केलं पाहिजे. मग चैतन्यांनी स्वतःचं नाव लिहिताना सुद्धा रामदासी लिहिलं आहे. आणि तुम्ही रामदासांचं तत्वज्ञान ठुकरावताय, बाजूला टाकतात आहे. मला असं वाटतं की माझ्या मताने, माझे कल्पनेप्रमाणे कचऱ्याच्या टोपीत घाल, कचऱ्याच्या टोपलीत घाल. थोडासा काळ जुना असता तर चुलीत घाल म्हटलं असतं, पण आजकाल चूल नसते, म्हणून केराच्या टोपलीत घाल म्हणायचं. नेहमी गुरुबुद्धीने चालावं, नेहमी शास्त्र बुद्धीने चालावं. दासबोध शास्त्र आहे, आत्माराम शास्त्र आहे, मनाचे श्लोक हे मनोपनिषद आहे. लक्षात ठेवा, मनोपनिषद हे शास्त्र आहे. शास्त्र पुन्हा पुन्हा ऐकावं, ऐकलेलं पुन्हा पुन्हा सांगावं, आणि ऐकलं सांगितलेलं पुन्हा पुन्हा वाचावं. तत्श्रवणम तत्कथनम अन्योन्यन तत्प्रबोधनम. आधी चिंतन करावं आणि मग सांगण्याचा प्रयत्न करा. त्याच्यात हैगय असता कामा नये, आळस असता कामा नये, ढिलाई असता कामा नये, चालढकल असता कामा. हैगय सर्वथा न करावी, ज्ञातेपणे करुनी. हा शब्द फार महत्वाचा आहे, ज्ञातेपणे करून. मला कळतं, मला ज्ञान झालं, आता काय गरज आहे. ज्ञातेपणे करून हैगय होता कामा नये, आश्चर्य व चैन म्हणण्या शृणवती. आता ऐकणाऱ्या बाबतचा विषय आहे. आतापर्यंत सांगणाऱ्या बाबतचा ऐकला. वदंती आता शृणवती. श्रुत्वापेन वेदन चैव कश्चित. ही बाब या ठिकाणी अनुस्यूत आहे. ऐकून घेण्याची सहसा माणसाची वृत्ती नसते, कारण त्याचा अहंकार त्याला ऐकण्यासाठी फार मोठी पुण्याई लागते. मोठ्या पुण्याईशिवाय ऐकावंसं वाटत नाही. आता सांगितलं ना मी, ब्रह्मचैतन्यांचे 365 प्रवचन दासबोधाच्या अनुषंगिक काय सांगितले आहे हे बघावं. पण हे वाक्य रोज प्रवचन ऐकणाऱ्या वाचणाऱ्याला आवडत नाही, कारण पुण्याई कमी पडते. राग येतो, हे काय आम्हाला शिकवतात, आम्हाला काय शास्त्र सांगतात. आम्ही काही शास्त्र सांगत नाही ना. तुम्हाला पंचदशी वाचायला सांगत आहे ना, तुम्हाला विवेक सिंधू वाचायला सांगित आहे ना, तुम्हाला विचारसागर वाचायला सांगत आहे. पण दासबोध वाचायला जरूर सांग, आत्माराम वाचायला जरूर सांग, मनाचे श्लोक वाचायला जरूर सांगतो. तेही जर आम्हाला वाचायची गरज नाही असं वाटत असेल तर आम्ही थोतांड करतोय. लक्षात ठेवा, नामाच्या नावावर थोतांड होता कामा. खूप जण असं करतात, कारण थोडक्यात निपटत, तितकी संख्या पूर्ण झाली की आम्ही मोकळे होतो वाटेल ते करायला.
आपला मोठेपणा मिरवायला. पूर्व पुण्यानेच ऐकण्याची बुद्धी होते, म्हणून बहुत सुकृताची जोडी विठ्ठले आवडी. म्हणून विठ्ठले आवडी. एक ऐकताची निवाले ते देहभावी सांडिले. एकदा ऐकणाऱ्याचं काय कल्याण होतं, तो देहभान विसरून जातो हो. एक अनुभव पातले तद्रूप स्वरूपाशी. ऐकताची निवाले पुन्हा वृत्तीत उठत नाही, म्हणून निवाले शब्द वापरला. वृत्तीत उठत नाही, त्याला निवणं असं. देखे अग्नी विजोनी जाय, तो ते राखुंडी केवचू होय. त्याला निवणं असं. देखे अग्नी विजोनी, आता निवला तो. आता त्याची राख झाली, ती राख पुन्हा पेट नाही. तो ते कापूस हे जीवन सुयेत यापरी. मग ती राख कापसामध्ये गुंढाळून जरी नेली ना, तरी कापूस पेटत नाही. त्याला निवणं असं म्हणतात. वृत्ती पुन्हा उठतच नाही. एक ऐकताची निवाले ते देहभावी सांडिले, एक अनुभवे पातले तद्रूपता. असा अनुभव येतो श्रवणा सवे सुमना समाधी जोडे. आश्चर्य व चैन म्हणण्या शृणोती हे आश्चर्य आहे. समाधी सवे सुमना, श्रवणा सवे सुमना समाधी जोडे. ऐकण्यात काय आश्चर्य आहे हो. एवढे लोक ऑनलाईन ऐकतात आहे. आज 1,200च्या वर लोक आहेत ऑनलाईन मध्ये ऐकून राहिले. का ऐकतात आहे हो, त्यांना त्याचा काय लाभ आहे? याचं उत्तर आहे, हे ऐकून कुठलाही व्यावहारिक लाभ होत नाही. तरी सुद्धा एवढ्या लोकांना आत्म्याविषयी ऐकावं असं वाटतं, हे त्यांचं मत भाग्य आहे. सगळ्यांना माहिती आहे, पहिल्या दिवसापासून मी प्रवचन करतो तेव्हापासून सांगतो की या प्रवचनाने प्रापंचिक भलं होणार नाही, तुमचं नशीब बदलणार नाही, सांगणाऱ्याचंही नशीब बदलणार नाही, त्याला सुद्धा प्रापंचिक लाभ होणार नाही. तरी ऐकणाऱ्यांची संख्या वाढते. का वाढते हो? आत्मस्वरूपाची तळमळ. तुम्ही म्हणत असाल की तुम्ही चांगलं सांगता म्हणून आम्हाला ऐकावं असं वाटते, खोटी गोष्ट आहे. तुमच्या अंतःकरणात आत्मस्वरूपाची तळमळ जागी झाली आहे, प्रेरणा जागी झाली आहे, ओढ निर्माण झाली आहे, आवड निर्माण झाली. तुमचं पूर्वजन्माचं पुण्य जागृत झालंय. बहुत सुकृताची जोडी. थोडं थोडकं पुण्य जागृत झालं नाही. प्रवचन नसतं ऐकलं तर प्रपंचातल्या टिवल्या बावल्या करता आला, हातात वर्तमानपत्र घेऊन चहा पीत बसता आलं असतं, गावातल्या चकाट्या पिट्टा आल्या असत्या, आज कोरोनाच्या केसेस किती आहे हे पाहता आलं असतं. सकाळी उठत बसण्यापेक्षा सकाळी अंथरुणात दडून बसता आलं असतं. हे सगळं झुगारून तुम्हाला इथे बसावंसं वाटतंय, कारण तुमच्या अंतःकरणात आत्मस्वरूपाची ओढ निर्माण झाली आहे, तळमळ निर्माण झाली आहे. माझं सांगणं हे अत्यंत गौण आहे, निमित्त मात्र आहे. तुमची ओढ प्रधान आहे. तुमच्या ओढीमध्ये ती ताकद आहे की जी मला सांगायला भाग पडते. माझं अंतःकरण ओढून घेते तुमची ओढ आहे, तुमची आत्मस्वरूपाविषयीची जिज्ञासा आहे, तुमची मुमुक्ष आहे. लक्षात ठेवा. आपल्याला प्रापंचिक लाभ होत नसताना सुद्धा स्वतःचा वेळ खर्च करतोय, नेटवर्क खर्च करून पैसाही खर्च करतोय, स्वतः बसण्याचा त्रास घेतो आहे, प्लस नोट्स काढतोय, काढलेल्या नोट्सवर दुपारी चर्चा पण करतोय, एकमेकांशी त्या विषयावर पुन्हा पुन्हा बोलतो आहे. हे परमभाग्य नव्हे काय? एवढं सगळं करून सुद्धा, ऐकून सुद्धा आत्मा कळणार नाही,
हे माहीत असून सुद्धा आत्म्याविषयी ऐकण्याची ओढ आहे, हे आश्चर्य आहे. आत्मा का कळणार नाही? कळते ती गोष्ट आपल्याहून भिन्न असते, आणि जी गोष्ट आपल्याहून भिन्न असते ती आपल्याला कळत असते. जसा हा आईस्क्रीमचा काय आहे, वाटी आहे, काय म्हणतात, पॉट आहे आईस्क्रीमचं. ती का कळते? कारण हे माझ्यापासून वेगळं आहे म्हणून कळते. जे माझ्यापासून वेगळं असतं ते मला कळतं. आत्मा कळणार नाही एवढं ऐकून याच्यामध्ये दुर्मुखलेले होऊ नका, निराश होऊ नका. मीच तो असल्यामुळे मला तो कळण्याचा प्रश्न उद्भवत नाही, कारण तो मीच आहे. तो मीच आहे हो. मला आज तो कळत नाही याचं कारण मलविक्षेपादी दूर झाले नाहीत. दोष असतात, विकार असतात आणि दोष असतात. षडविकार म्हणतात, काम, क्रोध, लोभ, मद, मोह आणि मत्सर. मलविक्षेप आणि आवरण हे दोष आहेत. त्रिदोष असतात, षडविकार असतात. दोषांमुळे मला कळू देत नाही, आणि विकार हे प्रतिबंध असतात. दोष हे मूलतः व्यत्यय असतात आणि विकार हे प्रतिबंध असतात. प्रतिबंध हे जातात आणि येतात, दोष हे आधीपासूनच असतात. माझं म्हणणं कळत आहे? मलाही आजच छान पद्धतीने क्लिक झालाय. तुम्हाला सांगतो, 5 मिनिटं एखाद्याला जास्त लागू शकतो. मी कार चालवायला घेतली आहे आणि कारमध्ये कुठेतरी गडगड 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 आवाज आहे. दोष आहे. कारमध्ये काहीतरी दोष आहे म्हणून आवाज येतोय, नॉईज. चालवणाऱ्याचं फार लक्ष असतं या गोष्टीकडे, त्यालाच कुशल ड्रायव्हर म्हणतात. नुसतीच गाडी चालवतो तो कुशल ड्रायव्हर नाही, त्याचं गाडीच्या प्रत्येक बारीक आवाजावर लक्ष असतं. नॉईस. कार थोडीशी किरकिर करते आहे, पण कार चालवतोय तो. आता हा दोष कारमध्ये ऑलरेडी आहेच, पण चालवता चालवता स्पीड ब्रेकर येतं, आणि स्पीड ब्रेकर आल्यानंतर जर मी माझी स्पीड कमी केली नाही तर गाडी जोराने उसळते आणि मला धक्का लागतो. त्याचा जर वेग आवरला तर धक्का लागत नाही आणि त्रास होत नाही. काम, क्रोधोद्भवम वेगम, षडविकारांचा वेग असतो. तो वेग जर आवरून टाकला तर षडविकार मला त्रास देत नाही. पण दोष मुळातच असतात, त्यांना घालवावं लागतं. विकारांना आवरावं लागतं आणि दोषांना घालवावं लागतं. मला असं वाटतं आज बऱ्याच जणांना दोष आणि विकारातला फरक कळेल. आणि म्हणून प्रारब्ध प्रतिबंधामध्ये विकार हा एक प्रतिबंध आहे आणि दोष हा दुसरा प्रतिबंध आहे. दोष हा प्रतिबंध कायमस्वरूपी हटत नाही, पण विकार हा प्रतिबंध नेहमीचा जातो. आणि हे प्रतिबंध मध्ये असले तर मग गडबड होते, कारण सत्वगुणाचा परिपोष होत नाही. सत्वगुण वर ठेवावा लागतो, रजोगुण आणि तमोगुणाला बाजूला टाकावं. पूर्वी प्रवचन करत असताना अंगणात बसायचे, पटांगणात बसायचे, मंदिराचा गाभारात असायचा, बाकी सभा मंडप नसायचा, त्याच्यामुळे मंदिरासमोरच्या विस्तीर्ण प्रांगणात बसायचे आणि प्रवचन ऐकायचे. असं प्रवचन ऐकत असताना महिला वर्ग वाती करायचा आणि पुरुष वर्ग तिथे गवताच्या काड्या मोडायचा. प्रवचन ऐकताना वाती करणं किंवा गवताच्या काड्या तोडून त्या मोडत बसणं, रजोगुण आणि तमोगुण आहे, लक्षात. वाती करणं हा रजोगुण आहे, गवताच्या काड्या मोडून काढणं हा तमोगुण आहे, गवताला इजा पोचवणं हा तमोगुण. आणि तमगुण आणि रजोगुण वर असेल सत्वगुण काम करत नाही. अशा लोकांना कितीही चांगलं प्रवचन सांगितलं ते त्यांना समजल्यासारखं वाटतं, पण त्यांना उमजत नाही, त्यांच्या अंगवळणी ते कधी पडतच कधीच पडत नाही. तरी ते रोज प्रवचनाला जातात आणि ऐकत असतात. हे आश्चर्यच नव्हे का? आता प्रश्न आला ऑनलाईनचा. आता ऑनलाईन वर प्रवचन ऐकताना कॅमेरा बंद करून प्रवचन ऐकण्याची व्यवस्था असते. कॅमेरा उघडा ठेवणं हा व्यत्यय आहे.
हे मान्य आहे. कॅमेरा उघडा ठेवण्याची गरज नाही, पण कॅमेरा बंद आहे म्हणून चहा कॉफी पिऊन टाका. कॅमेरा बंद आहे म्हणून थोडेसे बिस्किटही सोबत खाऊन टाका. हातपाय पसरून लोटून ऐका. आपल्याला ऐकण्याशी तर मतलब आहे. लोटून ऐकलं तर काय फरक पडतो? चहा पीत पीत ऐकलं तर काय फरक पडतो? टीव्हीचा आवाज म्यूट करायचा, थोडस बातम्यांकडे लक्ष द्यायचं, बाकी प्रवचनांकडे लक्ष द्यायचं, असं केलं तर काय हरकत आहे? रजोगुण आणि तमोगुण यांचं मिश्रण आहे, लक्षात ठेवा. काही लोक व्यायाम करतानाच प्रवचन ऐकतात. सकाळी 7ची वेळ आहे, आमच्याजवळ वेळ नसतो, हो आम्ही किती व्यस्त असतो तुम्हाला काय सांगू. 1 तास आधी नाही उठतायत व्यायामासाठी? प्रकृतीचं जर तुम्हाला खरंच एवढं महत्व आहे तर 1 तास व्यायाम नाही उठताय? मग व्यायामाला महत्व वेळ देताय, तर मग प्रवचनासाठी वेळ काढा की वेगळा. 1 तास आधी उठून व्यायाम करा, प्रवचनाच्या वेळेला प्रवचन ऐका. पण तसं नाही. आम्ही व्यायाम करता करता प्रवचन ऐकतो, आम्ही चालता चालता प्रवचन ऐकतो. आमचा सकाळचा वेळ न फारच महत्वाचा असतो. नेमके मुलं तेव्हाच उठतात, त्यांच्या शाळाही तेव्हाच असतात. कारणाची तर शृंखला असते आमच्याजवळ. रजोगुणी माणसाजवळ कारणांच्या शृंखला खूप असतात. तमोगुणी माणूस तडाक ऐकेन म्हणेन नाही तर नाही ऐकत. रजोगुणी माणूस मला ऐकायचं पण आहे आणि करायचं पण आहे असं बोलेल. रजोगुणी माणसाचा स्वभाव कसा असतो? नाही नाही, मला तर ऐकायचंच आहे, हे तर मी सोडणारच नाही, काही झालं तरी सोडणार, पण मला हे करायचं आहे, ते करायचं आहे, तेही करायचं आहे, मग हे सगळं करत असताना मी ऐकेन. रजोगुण. सकाळचा वेळ महत्वाचा असतो. मनुष्य जन्माचे दिलेला वेळ महत्वाचा नाहीये का हो? मनुष्य जन्माचं महत्व विसरून परमानंद आणि मोक्षाचं महत्व विसरला आणि सकाळच्या वेळाचं महत्व समजलं तुला. तू जन्म का घेतला याचं महत्व विसरलास. तुला मोक्ष का मिळाला पाहिजे याचं महत्व विसरलास आणि फक्त सकाळच्या वेळेचं महत्व समजतं. नात नातू, मुलगा सून, मुलगी जावई यांच्या वेळाचं महत्व समजतं. तुझ्या आयुष्यात मर्यादित वेळ शिल्लक राहिला हे नाही समजत. तुझ्या आयुष्याचा वेळ थोडा आहे. उद्या तुझे हातपाय ताठर झाले, चांगल्या अर्थाने घ्या, पॅरालिसिस झाला समजा, तर किती जण तुझ्यासाठी सकाळचा वेळ देतील? ते म्हणतील आम्हाला तर काम आहे, आम्ही नाही तुमच्यासाठी वेळ देऊ शकत, तुम्ही तुमचं पहा. माणूस लावा, नोकर लावा, तुम्ही तुमचं बघा, आम्हाला वेळ नाही सकाळी. तुम्ही आत्ताच चांगले असताना सांगा ना, आम्हालाही सकाळी वेळ नाही प्रवचन ऐकायचं आहे, वेळ मी नाही देऊ शकत, माझ्या जीवनाची राखीव वेळ आहे. काही काम आपले राखीव असतात, ते फक्त आपणच करायचे असतात. पाणी दुसऱ्यांनी देऊन चालत नाही, जेवण दुसऱ्यांनी करून चालत नाही, तसं प्रवचन उडत उडत ऐकून चालत नाही. अद्वैत श्रवणात द्वैताचा भडीमार जर केला, व्यायाम आणि कॉफी, अद्वैत पचनी नाही पडत. ऐकणं हे द्वैत असलं तरी ऐकण्यातली जी एकाग्र स्थिती आहे ती मला श्रवणासवे सुमना समाधी जोडे, समाधीला घेऊन जाते. पण चालता फिरता, व्यायाम करता करता, कॉफी ऐकता ऐकता, इकडे तिकडे फिरता फिरता ज्या वेळेला मी ऐकतो, तेव्हा ते ऐकणं ही बुद्धीची एक खाज जिरते, बाकी काही नाही. म्हणून एका ठिकाणी बसून ऐकलं पाहिजे, एकाग्रतेने बसून ऐकलं पाहिजे. एवढंच नव्हे, आधी प्रार्थना करून ऐकलं पाहिजे. ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. गुरु आणि शिष्य, सांगणारा आणि ऐकणारा यांची वेवलेंथ जुळली पाहिजे. वेवलेंथ एक पाहिजे. याला जे सांगायचं असतं ते सांगण्यापूर्वी ऐकणाऱ्याला आकलन व्हायला, त्याला वेवलेंथ जुळणं असं. सांगितलेलं समजतं हे बुद्धीला पचलं असं म्हणूया. वेवलेंथ जुळणं, सांगणारा काय बोलणार हे ऐकणाऱ्याला आधीपासून अंदाज यायला लागतो. म्हणून शांतीपाठ म्हणा. म्हणजे एका ठिकाणी बसून ऐकल्यानंतरही शांतीपाठ म्हणून ऐकतात. काही लोक उशिरा जॉईन होतात.
आम्हाला काय, कशाला ते श्लोक होईपर्यंत 3 मिनिटं लागतात साधारण. 7 वाजून 3 मिनिटांनी विषय सुरू होतो, मग आपण 3 मिनिटांनी ऐकू ना. मग 100च्या पुढचे लोक 3 मिनिटांनंतर जॉईन होतात. काय 3 मिनिटं वाचून जीवनात त्यांनी कमावलं हे त्यांचं त्यांनाच माहित. परंतु 1 तास कमावला की उडत उडत गेला हे ज्याचं त्यांनी शोधायचं आहे. निर्बंध आत्मचिंतन झालं पाहिजे, त्यातून साधक स्वतःला हरवून बसला पाहिजे. उडत उडत का ऐकना, आत्म्याबद्दल ऐकावं असं वाटतं, हे त्याही लोकांचं आश्चर्यच आहे. जैसी सरिता ओघ समजत समुद्रावाजी, नवी नदी जी असते ती एकदा समुद्राला मिळाली की पुन्हा नदी म्हणून परत येत नाही, लक्षात ठेवा. ती खारट झाली असते, पुन्हा गोड पाणी पण होत नाही. तैसी या योगेश्वरांच्या मती, या संतांच्या, श्री गुरूंच्या, योगी लोकांचे जे मत आहेत ते जर माझ्यामध्ये मिसळले, एकवटले, घनवटले, तर मग माझ्यामध्ये पुनरावृत्ती येत नाही. त्या विचारांची माझी ऐक्यता निघून गेली की मग पुन्हा मला वेगळं भजन करावं लागत नाही. मी आत्मरूप होतो. कृत्वा पेन वेदन चैव कश्चित्. मग तुम्हाला अध्ययनही करावं लागत नाही, चिंतनही करावं लागत नाही, कारण मी तोच झालेलो आहे. असा हा श्लोक आहे. आश्चर्यवत् पश्यति कश्चिदेनम् आश्चर्यवद् वदति कथैव चान्यः. आश्चर्यवत् चैन मन्या शृणोति श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित्. अशा प्रकारचा एकदा श्लोक जर मला समजला तर मी शोक करणार नाही. पुन्हा आधीचे 3 श्लोक करू नको म्हणून सांगितले. आता या पार्श्वभूमीवर तू शोक करू नकोस. देहि नित्यम अवध्यय, देहे सर्वस्य भारत, तस्मात् सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुमर्हसि. आता तू शोक करण्याचं कारणच उरलं नाही, कारण आश्चर्यचकित होऊन तू आश्चर्य रूप झालायस. आता तुझ्यासाठी हे आश्चर्य राहिलं नाही, नुसतं चकित करणारी गोष्ट राहिली नाही. आता तू आत्मा नित्य अनुभवायला लागलाय. स नित्योपलब्धी स्वरूप ओहम आत्मा. आता तू शोक कसा करणार? म्हणून तुला शोक करणं योग्य नाही. भगवंत अर्जुनाला आणखीन पुढच्या पायरीवर घेऊन जातात आहे. ती पायरी आपण उद्या सकाळी बघणार आहोत. राम कृष्ण हरी. तुम्हाला नमस्कार करतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.